नमस्कार, मी डॉक्टर महाडिक. आरोग्य शिकूया, आनंदी राहूया. काय मग, कशी आहे तब्येत? समोरून उत्तर येते, छान आहे. आता आरोग्य छान आहे म्हणजे नेमकं काय? बहुतांशी लोकांसाठी आरोग्य छान आहे म्हणजे सध्या कोणताही त्रास होत नाही किंवा कोणताही आजार नाही. म्हणजे सध्या ताप कणकणी नाही किंवा मला शुगर बीपीचा त्रास नाही किंवा काही दुखणेसुद्धा नाही किंवा गेल्याच आठवड्यात सर्व रक्ताच्या तपासण्या केलेल्या आहेत आणि त्यासुद्धा पूर्ण नॉर्मल आहे. म्हणजेच माझे आरोग्य छान आहे. पण छान आरोग्य म्हणजे फक्त एवढेच असतं का? तर नाही, अजिबात नाही. म्हणूनच या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आरोग्य म्हणजे नेमकं काय. जोपर्यंत आपल्याला आरोग्य म्हणजे नक्की काय हे नीट समजत नाही तोपर्यंत आपण कधीच खऱ्या अर्थाने हेल्दी होऊ शकत नाही. सध्या कोणताही त्रास नाही आणि सर्व तपासण्यासुद्धा नॉर्मल आहेत हे एका अर्थाने चांगलीच गोष्ट आहे. परंतु आरोग्य ही फक्त आपल्या शरीराची अवस्था नसते, तर आरोग्य म्हणजे एक संपूर्ण जीवनस्थिती असते. WHO या जागतिक आरोग्य संघटना आरोग्याची व्याख्या करताना आरोग्य म्हणजे केवळ आजार नसून तर त्या व्यक्तीची शारीरिक, संपूर्ण मानसिक आणि सामाजिक स्थितीसुद्धा पूर्णपणे सदृढ असणे ही व्याख्या सांगते. आणखी सोप्या भाषेत समजून घेताना आपले शरीर व्यवस्थित आहे, शरीरातील सर्व प्रक्रियासुद्धा व्यवस्थित चालत आहेत आणि त्याबरोबर कोणतीही वेदना नाही, शरीर एनर्जेटिक आहे, हे म्हणजे फिजिकल हेल्थ म्हणजेच शारीरिक आरोग्य. त्याचबरोबरीने मन शांत आहे, स्ट्रेस कमी आहे, विचार सकारात्मक आहेत, हे म्हणजे मानसिक आरोग्य मेंटल हेल्थ. आणि त्याचबरोबर आपण समाजात चांगल्या नात्यामध्ये आनंदी जगतोय, सर्व कौटुंबिक आणि मित्रपरिवार, संपूर्ण समाजसुद्धा उत्तम आहे, हे सर्व शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य एकत्रित उत्तम असेल तरच आपण परिपूर्ण आरोग्यवान आहोत असे म्हणू शकतो. म्हणजेच आपले परिपूर्ण आरोग्य आपले शरीर, आपले मन आणि आपली सामाजिक स्थिती या 3 मोठ्या स्तंभावरती उभे आहे असे आपण म्हणू शकतो. परंतु सध्या बहुतांशी लोकांमध्ये आपण फक्त शारीरिक आरोग्याकडेच प्राधान्याने लक्ष देत असतो आणि मानसिक आरोग्य व सामाजिक आरोग्य मात्र पूर्ण दुर्लक्षितच आहे. आणि मग मला सध्या कोणताही शारीरिक त्रास नाही आणि माझ्या तपासण्या नॉर्मल आहेत, परंतु सध्या खूप तीव्रतेचे मानसिक ताणतणाव आहेत, शांतचित्ताने झोप लागत नाही, नात्यामध्ये सुद्धा खूप तणाव आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण हेल्दी आहोत हे समजणे नक्कीच अयोग्य आहे. परिपूर्ण आरोग्य समजून घेताना शरीर, मन आणि समाज यामध्ये समतोल असणे, बॅलन्स असणे असे आपण म्हणू शकतो. अजून बारकाव्याने समजून घ्यायचे म्हटले तर आरोग्य हे स्थिर गोष्ट नाही, ती सतत बदलत राहते. म्हणजेच आपण काय खातो, काय विचार करतो, आपली लाईफस्टाईल कशी आहे, आजूबाजूचे वातावरण, आपले नातेसंबंध अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून आरोग्य ठरत असते. थोडक्यात आरोग्यमय असणे ही एक डेली प्रॅक्टिस आहे किंवा सवय आहे असे आपण म्हणू शकतो. परंतु सध्याच्या काळात मात्र आरोग्य म्हणजे फक्त एकतर आजार नसणे किंवा आजार तयार झाल्यानंतर त्याचे उपचार करणे एवढ्याच अर्थाने बघितले जाते. डायबिटीज झाला, उपचार घेऊन डायबिटीज कंट्रोल करतो, बीपी वाढला की बीपीची औषधं सुरू करतो. परंतु हे सर्व होऊच नये म्हणून आपण काय करतो? आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे नाही किंवा आजार झाला तर त्याचे उपचार करत आहे एवढेच नसून स्वतःच्या शरीराला, मनाला आणि संपूर्ण जीवनाला सर्वोत्तम स्थितीमध्ये ठेवणे याला आपण आरोग्य म्हणू शकतो. आरोग्य म्हणजे फक्त आजार टाळणे नाही, आरोग्य म्हणजे तर स्वतःच्या शरीराला, मनाला आणि जीवनाला सर्वोत्तम स्थितीमध्ये ठेवणे आहे. गोल्डन व्हॅल्यू बाय डॉक्टर महाडिक. आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे नाही तर शरीर,
मन आणि समाज यांच्यातील परिपूर्ण संतुलन आहे आणि हे संतुलन आपण दररोज आपल्या सवयीमधून निर्माण करतो.